जे काही आहे मार्क काढतोय की नाही हे आपण कसं बघतो. साधारण एक पर्सेंटेजवर बघतो बरोबर. की म्हणजे जर मी बाबा पाचवीला 70-75% रेंजमध्ये होतो. ठीक आहे, 70-75% मला पाचवीला मिळाले होते आणि सहावीला मला 80% मिळाले. तर घरचे का का म्हणणार, ओके बाबा पोरगा अभ्यास करतोय बरं का, मागच्या वर्षी 70-75 वरच होतं, आता 80 वर आला. तर याच्यासाठी आपण एक बेंचमार्क काढला पर्सेंटेजचा. बरं आता ह्या 70-75 मध्ये हे जे टक्के आहेत याच्यामध्ये शक्यतो कधी कुणी पण पहा तुम्हाला तुमचा अनुभव असेल 10वीला किंवा 12वीला, पहिलं काय विचारतं रे, काय विचारतात लोक, की 10वीला किती टक्के मिळाले रे. बरोबर आहे, 12वीला किती टक्के मिळाले, बरोबर आहे. यस. पण मग आता त्यानंतर पुढचा खोलात प्रश्न जातात की मग ह्या विषयात किती मिळाले. पण मग हा जो पर्सेंटेज आहे हा काय असतो. समजा आमच्या वेळेस 10वीला 8 विषय राहायचे, मराठी, इतिहास, भूगोल, गणित, अर्थशास्त्र, नागरिकशास्त्र, जे काय असेल या सगळ्या विषयांमध्ये मिळून सरासरी किती मार्क पडले याला पर्सेंटेज म्हणतो ना आपण. की बाबा 700 पैकी याला टोटल 650 आले, 600 आले, 500 आले, मग किती टक्के झाले. मग याच्यात असं असू शकतं एखादा विद्यार्थी गणितात हुशार आहे तो तिथे 90 घेऊन आला असेल आणि मराठीमध्ये थोडा कमी असेल तिथं तो 60च घेऊन आला असेल, 50च घेऊन आला असेल, इंग्लिशमध्ये काठावर पास असेल, इतिहासात पुन्हा जोरदार असेल. पण सरासरी तो विद्यार्थी हुशार आहे की नाहीये हे वर्गात त्याचं किती पर्सेंटेज पडले हे बघून ठरवलं जातं. त्याची प्रगती त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा किती टक्के वाढले कमी झाले याच्यावरून ठरवली जाते. सेम त्याच पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये सुद्धा प्रत्येक शेअरला बघत बसण्यापेक्षा एक कलेक्टिव्ह त्यांचं मेजर असतं पर्सेंटेजचं किंवा एक ॲव्हरेजचं, ज्याला आपण म्हणतो इंडेक्स. ओके. सो एकदम तुम्हाला पुस्तकी डेफिनेशन पाहिजे तर हे इथं आहे पहा. इज अ कलेक्शन ऑफ स्टॉक्स दॅट रिप्रेझेंट पोर्शन ऑफ स्टॉक. म्हणजे ही एक सगळ्या स्टॉक्सची मिळून एक ॲव्हरेज व्हॅल्यू असते जी तुम्हाला दाखवते. पण मी हे तुम्हाला एक उदाहरणातून सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला. मग आता आपण काल बघितलं होतं की एक्सचेंजेस असतात ट्रेडिंग करण्यासाठी. भारतामध्ये दोन सगळ्यात मोठे एक्सचेंजेस कोणते आहेत, NSE आणि BSE. बरोबर, म्हणजे आपण असं पकडू की आमच्या शहरातल्या या दोन शाळा आहेत, एक NSE, एक BSE. बरोबर. आता ह्या शाळेमध्ये विद्यार्थी असतात म्हणजे स्टॉक. सो आता NSE वर साधारण तुम्हाला 2,500 पर्यंत स्टॉक भेटतील लिस्टेड. BSE वर तुम्हाला साधारण 4,500 पर्यंत स्टॉक भेटतील लिस्टेड. म्हणजे ह्या दोन शाळा झाल्या NSE BSE, हे त्यांचे विद्यार्थी झाले. आता जर मी दुसऱ्या देशातला माणूस आहे किंवा एखादा साधा माणूस आहे ज्याला शेअर मार्केट म्हणजे काय माहित नाही, तर मी कसं ठरवणार बाबा या शाळांमधले विद्यार्थी प्रगती करतायत का नाही करतायत. बरोबर आहे. तर यांनी काय केलेलं आहे, एक एक्सचेंजेसनी काय केलेलं आहे, एक इंडेक्स बनवली म्हणजे एक बेंचमार्क बनवला. म्हणजे जसं आपण बघितलं की पाचवीला मला 70 ते 75% होते, हा एक बेंचमार्क झाला. त्याच्यावरून माझे घरचे ठरवणार की हा सहावीला 80% आले म्हणजे हा हुशार होऊ राहिला, अभ्यास करतोय. 65 वर आला म्हणजे घसरतोय, पोराचं लक्ष नाही, टीव्ही जास्त बघतोय. ठीक आहे. सेम या पद्धतीनं यांनी एक इंडेक्स बनवल्या. NSE ची मेन बेंचमार्क इंडेक्स आहे निफ्टी आणि BSE ची आहे सेन्सेक्स. ठीक आहे. आता जर सेन्सेक्स वाढतोय, हं, तर BSE जे विद्यार्थी आहेत ते अभ्यास करतायत का मग. यस. जर सेन्सेक्स वाढतोय याचा अर्थ BSE मध्ये ज्या कंपन्या आहेत, ठीक आहे, बेसिकली आता सेन्सेक्स मोठ्या 30 कंपन्यांचा बनलेला असतो, निफ्टी NSE वरच्या मोठ्या 50 कंपन्यांची बनलेली असते. ज्यावेळेस आपण सेन्सेक्स वाढतोय असं म्हणतो ना त्यावेळेस सरासरी सेन्सेक्स म्हणजे BSE वरच्या सगळ्या कंपन्या या थोड्याफार प्रमाणात वाढतायत असं गृहीत धरू शकतो. सेम ज्यावेळेस NSE ची निफ्टी वाढते त्यावेळेस NSE वरच्या बहुतांश कंपन्या त्याच्यासोबत वाढतायत असा तुम्ही अंदाज लावू शकता. म्हणजे जो बाहेरून बघणारा माणूस आहे ज्याला शेअर मार्केटचा आतलं माहित नाही तो बघू शकतो, ओके सेन्सेक्स वाढतोय निफ्टी वाढते म्हणजे आपलं मार्केट वर चाललंय, सगळ्या शेअर्सच्या किमती हळूहळू का होईना वाढतात. ओके. आज जशी निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स हे जोरात पडले म्हणजेच काय अंदाज लागतो की अरे जवळपास सगळ्या कंपन्यांचे शेअर्स आज पडले. ओके. समजलं सगळ्यांना इंडेक्स म्हणजे काय. बरं, या बेंचमार्क इंडेक्स झाल्या NSE BSE. याच्यानंतर सेक्टोरल इंडेक्स पण असतात. ओके.
आधी आपण सेक्टर म्हणजे काय ते बघू आणि मग इंडेक्स त्यांच्या बघूया. तर सेक्टर सेक्टर म्हणजे काय की आता एकाच वर्गात असं कंपल्सरी आहे का मला सांगा की सगळ्या मुलांना क्रिकेटच आवडत असेल किंवा सगळ्या मुलांना खो खो कबड्डीच आवडत असेल? नाही, बरोबर, व्हेरिएशन असतं. सगळे मुलं अभ्यासातच हुशार असतील असं नाही, काही चित्रकलेत हुशार असतील, काही खेळात असतील. सो मिक्सचर असतं, बरोबर. आणि मग आपण त्यांचे वेगवेगळे ग्रुप बनवतो. सो त्याच पद्धतीनं शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्या लिस्ट होतात ह्या वेगवेगळ्या बिझनेस मधल्या असतात. म्हणजे काही जण कपड्याच्या म्हणजे गारमेंट इंडस्ट्री मधल्या कंपन्या असतील, काही जण सिमेंट मधल्या असतील, काही जण पेट्रोल बनवणाऱ्या कंपन्या असतील, काही जण लाईट बनवणाऱ्या कंपन्या असतील, काही जण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मधल्या असतील, काही जण याच्यामधले आपले इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट्स मधल्या असतील, काही जण आय टी मधल्या असतील, काही बँकामधल्या असतील. अशा वेगवेगळ्या कंपन्या येऊन आपलं शेअर मार्केट बनतं. ओके. पण मग आपण त्यांना पुन्हा बायफर्गेट करतो सेक्टर्समध्ये. जे आता मी तुम्हाला म्हटलं त्या पद्धतीने की बाबा ज्यावेळेस मी म्हणतो की बँकिंग सेक्टरमध्ये मला स्कोप दिसतोय, याचा अर्थ मी ज्या कंपन्या बँकिंग बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचा ग्रुप बनवला. इथं बँकिंग हे काय झालं? इथे बँकिंग हे एक सेक्टर झालं. मग बँकिंग आणि त्याच्याशी संबंधित काम करणाऱ्या सगळ्या कंपन्यांना मी या सेक्टरमध्ये टाकतो. ठीक आहे. तसंच आय टी. बाबा आय टी सेक्टर ना सध्या थोडं स्लो डाऊन यार, असं ज्यावेळेस कोणी म्हणतंय त्यावेळेस तो टी सी एस, इन्फोसिस, विप्रो, हे ज्या छोट्या मोठ्यापासून म्हणजे यांच्यासारख्या सगळ्या आय टी सेक्टर मधल्या कंपन्यांविषयी बोलतोय. ओके. सो सेक्टर म्हणजे काय? सेम बिझनेस किंवा मिळता जुळता बिझनेस करणाऱ्या कंपन्यांचा समूह. समजलं सगळ्यांना सेक्टर म्हणजे काय? ओके. सो आपल्या शेअर मार्केटमध्ये असे जवळपास 14 ते 15 मेजर सेक्टर्स आहेत. मग याच्यामध्ये बँकिंग आहे, आय टी आहे, ऑइल अँड गॅस आहे, एफ एम सी जी म्हणजे आपले जे इलेक्ट्रॉनिक्स वाले वगैरे बनवणाऱ्या गोष्टी आहेत, कॅपिटल गुड्स आहेत, इन्फ्रा आहे, रिअल इस्टेट आहे, ठीक आहे, प्रायव्हेट फायनान्स आहे, त्याच्यानंतर मेटल आहे, मायनिंग आहे. अशा भरपूर वेगवेगळे सेक्टर्स याच्यामध्ये आहेत. रियालिटी म्हणजे रिअल इस्टेटवाल्या वगैरे कंपन्यांचा ग्रुप असतो. मीडिया कंपन्या म्हणजे ज्यांचे टीव्ही चॅनल्स आहेत किंवा जे पिक्चर्स बनवतात ते आहेत. अशा भरपूर सेक्टर्स आपल्याकडे आहेत. ठीक आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? इंडेक्स म्हणजे काय, सेक्टर म्हणजे काय? तर पेनी स्टॉक म्हणजे याचे 2 ते 3 नियम असतात, त्यालाच पेनी स्टॉक म्हणतात. पहिलं तर त्या स्टॉकची व्हॅल्यू खूप कमी पाहिजे. म्हणजे साधारण 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, मॅक्सिमम 10-15 रुपये. ठीक आहे. सो आपण पकडू चला मॅक्सिमम 20 रुपयापर्यंत त्याची व्हॅल्यू असायला पाहिजे. ठीक आहे. असा तो कोणता शेअर तुम्हाला माहिती आहे का की ज्याची आत्ता मार्केटमध्ये किंमत 1 रुपये, 2 रुपये, 5, 10, 20च्या दरम्यान आहे? आठवून बघा. ठीक आहे. सो हा तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. असा कोणता स्टॉक तुम्हाला माहित आहे का? बरं, ही एक क्रायटेरिया झालं. दुसरं, त्याच्यामध्ये फार जास्त व्हॉल्यूम म्हणजे लोकांची खरेदी विक्री होत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये व्हॉल्यूम फार कमी असतो, लिमिटेड असतो. तिसरं, त्या कंपनीचा जो बिझनेस आहे किंवा फायनान्शियल मॉडेल्स आहेत, ठीक आहे, ते मी नंतर तुम्हाला फंडामेंटल मध्ये शिकवेल, ते पण खूप जास्त साऊंड नसतं. म्हणजे आपलं डळमळीत बिझनेस आहे, कधी प्रॉफिट आहे, कधी लॉस आहे, कधी कॉस्ट टू कॉस्ट जेमतेम सुटलंय. ठीक आहे. आणि चौथं, या कंपन्यांच्या शेअरची किंमत खूप व्हॉलाटाईल असते. व्हॉलाटाईलचा अर्थ कधी अचानक खूप वर जाते, कधी अचानक खूप खाली येते. सो या चारही गोष्टी ज्या शेअर्स मध्ये तुम्हाला मिळतात त्याला तुम्ही पेनी स्टॉक मानणार आहेत. आयडियाचा शेअर पेनी स्टॉक आहे का? एकदा बघा आणि सांगा, विचार करा. आयडिया कंपनीच्या शेअर्सची किंमत भले छोटी असेल, त्याचे बाकीचे तिन्ही क्रायटेरिया मॅच होतात का? ट्रेडिंग व्हॉल्यूम खूप कमी आहे, शेअर्सची प्राइस कधी कधी अचानक डबल ट्रिपल होते किंवा परत जागेवर येते, त्यांचा बिझनेस एकदमच डळमळीत आहे. तर नाही, ठीकठाक त्यांनी आता त्यांचं पूर्ण जे काही कर्ज होतं त्याच्यापैकी बरंचसं कर्ज त्यांनी आता कमी केलंय. जे काही फायनान्शियल्स आहेत ते प्रॉपरली त्यांचे ऑडिट रिपोर्ट टाइमवर एक्सचेंजेसला सीबीला जात आहेत. शेअर असा नाहीये की 10 रुपयाचा शेअर डायरेक्ट 20 रुपये होतोय, परत 2 दिवसांनी 10 रुपये होतोय.
शेअर्समध्ये व्हॉल्यूमही खूप जास्त आहे, भरपूर ट्रेडिंग होते, तुम्हाला पाहिजे त्या टायमाला तुम्ही घेऊ आणि विकू शकता. सो फक्त शेअरची किंमत कमी असून तो पेनी स्टॉक होत नाही, या चारही गोष्टी पाहिजेत. त्याच्यात व्हॉल्यूम कमी पाहिजे, त्याची शेअरची किंमत मध्ये खूप फ्लक्च्युएशन्स पाहिजेत, अचानक डबल झाला, परत कॉस्ट टू कॉस्ट खूप खाली गेला, परत वर आला. आणि फायनान्शियल्स म्हणजे त्यांचे ऑडिट प्रॉपर नाही आहेत, अकाउंटिंग ठीक नाहीये, एक्सचेंजनी त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, बिझनेस पण प्रॉपर चालत नाहीये, तर त्या स्टॉकला तुम्ही पेनी स्टॉक म्हणू शकता. ठीक आहे. आणि शक्यतो पेनी स्टॉक पासून 2 हात लांब राहायचं, कारण तो चायना, मेड इन चायना सारखं आहे. बरोबर आहे, आपण चायनाच्या गोष्टींना काय म्हणतो, चला तो चांद तक, नाही तो रात तक. चालला तर नशीब तुमचं दुप्पट तिप्पट होऊ शकतो, नाही तर पूर्ण पैसे तुमचे शून्य होऊ शकतात. सो त्यामुळं शक्यतो पेनी स्टॉक्स पासून लांब राहणे हे चांगलं असतं. ओके. तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल, अरे माझी पोझिशन अटकली यार, किंवा माझी पोझिशन सध्या लॉसमध्ये आहे, अरे या पोझिशन मध्ये मला खूप प्रॉफिट झालाय, असे शब्द तुम्ही तुमच्या मित्रांकडून ऐकले असतील किंवा टीव्ही चॅनल्सवर ऐकला असेल, की मैंने ये स्टॉक में इतने का पोझिशन लिया था, अब ये हो गया वो हो गया. ऐकलंय का? सो पोझिशन म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, तुम्ही शेअर मार्केटमध्ये काय ट्रेड घेतला होता किंवा काय केलं होतं, याला म्हणतात पोझिशन. समजा उदाहरणार्थ मी एसबीआयचे 100 शेअर्स आज विकत घेतले, हे जेव्हा मी म्हणतोय त्यावेळेस मी काय म्हणेल की मी एसबीआय मध्ये पोझिशन बनवली आहे. ठीक आहे, एसबीआय मध्ये मी पोझिशन बनवली आहे. सो तर ज्या वेळेस तुम्ही एक शेअर किंवा एखाद्या गोष्टीमध्ये ट्रेड करता, त्यावेळेस त्याला पोझिशन म्हणतात. ठीक आहे. पण मी माझी रिलायन्स, माझ्या अकाउंटमध्ये मी रिलायन्स पण घेतला, एसबीआय पण घेतला, इन्फोसिस पण घेतला, टाटा मोटर्स पण आहे माझ्याकडे. ठीक आहे, मी थोडंफार गोल्ड पण घेतलंय, माझ्याकडे थोडंफार बँक एफ डी पण आहे, किंवा लिक्विड फंड पण आहेत माझ्याकडे, बँक एफ डी पण आहे. या सगळ्या गोष्टी ज्या मी घेऊन ठेवल्यात, याला काय म्हणतात, याला पोर्टफोलिओ म्हणतात. एक मिनिट हा. ज्यावेळेस माझ्याकडे भरपूर गोष्टी इन्क्लूड आहेत, या सगळ्यांच्या कलेक्शनला काय म्हणतात, पोर्टफोलिओ. समजलं का? ज्यावेळेस इक्का दुक्का स्टॉक मी घेतोय, त्यावेळेस आपण त्याला पोझिशन म्हणतो. पण ज्यावेळेस मी वेगवेगळ्या सेक्टर्स मधले वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घेतोय, गोल्ड घेतोय, सिल्वर घेतोय, बँक एफडी करतोय, लिक्विड फंड करतोय, म्युच्युअल फंड करतोय, या सगळ्या ज्या माझ्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत याला काय म्हणतात, हा झाला पोर्टफोलिओ. ओके, याला म्हणतात पोर्टफोलिओ. सो आता मी जर म्हटलं की आज माझा पोर्टफोलिओ 2% डाऊन आहे, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ मी ज्या काही शेअर्स घेतलेत किंवा जे काही इन्व्हेस्टमेंट केलेत त्यांची कलेक्टिव्ह व्हॅल्यू 2% डाऊन आहे. ओके, मे बी त्यातला एखादा स्टॉक 10% मायनस असेल, एखादा स्टॉक 2% प्लस असेल, कदाचित मला एफडी वर त्याच्यामध्ये व्याज मिळतंय त्याच्यामुळे तो प्लस असेल, गोल्डची किंमत वाढते म्हणून तो प्लस असेल, निफ्टी बँक निफ्टी पडतंय म्हणून शेअर्स मायनस असतील. पण ज्यावेळेस मी म्हणतोय की माझा पोर्टफोलिओ डाऊन आहे, याचा अर्थ मी ज्या काही इन्व्हेस्टमेंट केल्यात त्या सगळ्यांची मिळून व्हॅल्यू डाऊन आहे. अरे माझा पोर्टफोलिओ लय पळाला राव, लय वाढला, 10% प्लस आहे, याचा अर्थ मी ज्या काही इन्व्हेस्टमेंट केल्या त्यांची कलेक्टिव्ह व्हॅल्यू 10% प्लस आहे. ओके, सो पोर्टफोलिओ म्हणजे मी ज्या काही सगळ्या गोष्टींमध्ये मिळून इन्व्हेस्टमेंट केली त्यांचं कलेक्टिव्ह रिझल्ट. ओके. कॅपिटल, शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग कॅपिटल किंवा इन्व्हेस्टिंग कॅपिटल हे मी कंपनीच्या नाही, आपल्या ट्रेडरच्या हिशोबाने सांगतोय. ओके, सो मी जेवढे पैसे घेऊन शेअर मार्केटमध्ये आलोय किंवा जेवढे पैसे शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग किंवा गुंतवणूक करण्यासाठी माझ्याकडे आहेत, त्याला म्हणतात कॅपिटल. ओके, सो मी म्हटलं की माझं कॅपिटल सध्या 25 लाख आहे, तर एवढे पैसे मी मार्केटमध्ये लावायला आणलेले आहेत. एवढे पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये असतील तर याला कॅपिटल म्हणणार का? सांगा मला. समजा 25 लाख रुपये माझ्या बँकेत आहेत आता, तर 25 लाख माझं कॅपिटल झालं का? नाही. मी माझ्या ट्रेडिंग अँड डीमॅट अकाउंट मध्ये किती पैसे ठेवलेत, किती पैसे वापरून मला ट्रेडिंग करायची आहे किंवा किती पैसे मला शेअर मार्केटमध्ये गुंतवायचेत, त्याला कॅपिटल म्हणतात. सो उदाहरणार्थ माझ्या बँकेत आज 25 लाख रुपये आहेत, पण यातलं
फक्त 5 लाख रुपये मी शेअर मार्केटमध्ये लावणार आहे, बाकी 20 लाख मी माझे सिक्युअर्ड FD मध्ये ठेवणार आहे. तर माझं ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट कॅपिटल झालं फक्त 5 लाख रुपये. 25 लाख ही माझी नेटवर्थ आहे, तेवढे माझ्या बँकेत आहे, ती माझी नेटवर्थ आहे. कॅपिटल, ट्रेडिंग कॅपिटल फक्त 5 लाख आहे. आता जर मी म्हटलं नाही जाऊ दे, यातलं मग मार्केट पडतंय, आता मी 5 लाख लावले होते त्याचे कमी झाले, अजून इकडून काढतो आणि शेअर मार्केटमध्ये अजून 5 लाख लावतो, तर आता माझं कॅपिटल किती झालं? 5 + 5 10. आणि इकडचं हे नेटवर्थ 25च राहणारे, FDतले कमी होतील. ओके. सो जेवढे पैसे मी ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी शेअर मार्केटमध्ये आणतोय त्याला माझं कॅपिटल मानतात. बर, आता मागचंच उदाहरण आपण कंटिन्यू करू. मी समजा 10 लाख रुपये, आता 5 + 5 10 लाख रुपये मार्केटमध्ये आणले होते लावायला. पण आता मला वाटू राहिले की यार मार्केट तर पडतंयच आहे, आता कशाला बाय करायचे. सो हे डीमॅटमध्ये 10 लाख होते, यातले मी फक्त 2 लाख रुपये लावले आणि आज समजा मी थोडीशे शेअर्स घेतले. आज मार्केट मला वाटलं की सपोर्टला आलंय, खूप पडलंय, आता काही लगेच उद्या पडणार नाहीये, ठीक आहे थांबूया, आज 2 लाख घेऊ, अजून खाली गेल्यावर अजून थोडे घेऊ. तर मी किती पैसे लावले माझे ट्रेडिंगमध्ये किंवा इन्व्हेस्टमेंटमध्ये? पूर्ण 10 लाख लावले का? यस, सांगा मला. मी माझ्या बँकेमध्ये 25 लाख होते, त्यातले शेअर मार्केटमध्ये लावायला 10 लाख घेऊन आलो. माझ्या डीमॅटमध्ये मी 10 लाख रुपये ट्रेडिंग अकाउंटला 10 लाख रुपयांनी टॉपअप केलं. पण सध्या मला वाटतं की यार घाई करायची गरज नाही, आज 2च लाख लावू, बाकीच्या हळूहळू टप्प्यात लावू. सो हे 2 लाख मी आज लावले. हे जे मी पैसे आज लावतो याला म्हणतात डिप्लॉइड कॅपिटल. ठीक आहे, डिप्लॉइड कॅपिटल. बर, आता समजा मी म्हटलं की मला 10 पैकी 2 लाख रुपये लावले, या 2 लाखावर मला 1 लाख रुपये प्रॉफिट झाला, तर मला रिटर्न कशावर काढायचं आहे सांगा बरं. मी 10 लाख रुपये माझ्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये घेऊन आलो, त्यापैकी 2 लाख रुपये मी आज शेअरमध्ये लावले, आणि पुढच्या 2-3 दिवस 15 दिवसामध्ये तो शेअर रॉकेट झाला, आणि समजा आपण असं पकडू, चला फार जास्त नाही, 50,000 रुपये मला याच्यावर प्रॉफिट झाला. तर मला रिटर्न जो मी कॅल्क्युलेट करणार आहे, हा कशावर कॅल्क्युलेट करावा लागेल हे पण एकदा जरा विचार करून सांगा. रिटर्न ऑन डिप्लॉइड कॅपिटलवर लागेल की रिटर्न ऑन कॅपिटलवर येईल? तुम्ही पैसा लावला किती होता यानं काही फरक नाही पडत आहे ना सर. तुम्ही 2 लाख लावला ठीक आहे, पण तुमच्या अकाउंटला पैसे किती होते? 10 लाख पडून होते ना ट्रेडिंग अकाउंटला, बाकीच्या 8 लाखावर तुम्हाला काही रिटर्न भेटला का? 8 लाख रुपये जे तुम्ही डीमॅट मध्ये पडून आहेत, तुमच्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये पडून आहेत, याच्यावर तुम्हाला काही रिटर्न भेटलाय का? नाही, झिरो. सो टोटल तुम्ही ट्रेडिंगसाठी फंड जरी 2 लाख लावलाय, हा 8 लाख नील आहे, तर नेट रिटर्न तुम्हाला या 10 लाखवर जर कॅल्क्युलेट केला तर तुम्हाला रिअलिस्टिक रिटर्न समजतात. ओके. सो ऑलवेज रिटर्न ऑन कॅपिटल मी किती काढतोय हे महत्वाचं आहे. उद्या मग मी काय म्हणेल, आता रिअल फॅक्ट सांगतो, समजा उद्या मग मी काय करेल, असं 10 लाख रुपये घेऊन येईल, आज एखादा ॲग्रेसिव्ह शेअर 10,000चाच फक्त बाय करेल आणि 10,000नेच ट्रेडिंग करेल. ठीक आहे. आणि आज मग 10,000चा एखादा हिरो मध्ये ऑप्शन घेतला, 10,000चा तो 50,000 झाला, मग मी म्हणल अरे 500% 400% रिटर्न काढला मी. हे व्हॅलिड आहे का? रिटर्न माझा बरोबर आहे का? मी येताना ट्रेडिंगसाठी 10 लाख घेऊन आलो, फक्त 10,000 रुपये अशाच कोणत्या तरी ॲग्रेसिव्ह ट्रेडमध्ये लावले, 10चे 50,000 झाले, आणि मी लोकांना सांगतो बघ मी 400% रिटर्न काढलं, 400% रिटर्न काढलं. नाही, तुम्ही किती पैसे घेऊन आले टोटल ट्रेडिंगला त्याच्यावर तुमचा रिटर्न काढला ना, तर तुम्हाला रिअलिस्टिक रिटर्न समजतात. ओके. सो नेहमी कॅपिटल डिप्लॉइड आणि रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट वेगवेगळं ठेवा, म्हणजे तुम्हाला आयडियल समजेल की आपण मार्केटमध्ये किती रिटर्न काढतोय. पण याचा अर्थ रिटर्न वाढवण्यासाठी सगळं कॅपिटल डिप्लॉय करायचं एका वेळेस असं होतो का? काइंडली करेक्ट मी, म्हणजे तुमचं काय मत आहे सांगा मला. याचा अर्थ रिटर्न वाढवण्यासाठी जेव्हा वाटेल तेव्हा सगळ्याच्या सगळं कॅपिटल वन टाइम इन्व्हेस्ट करायचं का? नाही. ठीक आहे. तुम्हाला ते स्किल शिकायचंय की टप्प्याटप्प्यामध्ये डायव्हर्सिफाय करून आपलं कॅपिटल कसं डिप्लॉय करायचं की जेणेकरून मला रिटर्न्स पण वाढवता येतील आणि रिस्कलाही मॅनेज करता येईल. ठीक आहे. असं नाही की सगळे पैसे मला वाटतं अरे हा स्टॉक लय पडलाय, कोणीतरी सांगितलंय वर जाणार आहे आणि मी सगळे पैसे लावले, असं नाहीये. ठीक आहे. बर,
सो आता मी मागाशी जसं म्हटलं होतं की आपण पोझिशन शिकलो. पोझिशन म्हणजे मी नेमकं काय ट्रेड घेतला. आता या पोझिशन्सला वेगवेगळे नावं असतात. ओके. सो आता मी एसबीआयचा शेअर मागाशी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की मी एसबीआयचा शेअर बाय केलाय, एसबीआय मध्ये बायची पोझिशन बनवली. हे मी उदाहरण देतोय हा. खरं मी बाय केलेला नाहीये. डिस्क्लोजर पण देतोय की हे मी फक्त शिकवण्यासाठी म्हणून तुम्हाला उदाहरण देतोय. मी एसबीआयचा शेअर बाय केलेला नाहीये किंवा त्याच्यामध्ये कोणताही ट्रेड केलेला नाहीये. सो मी जर आज समजा एसबीआयचे शेअर्स बाय केले तर या पोझिशनला आपण काय म्हणतो सांगा. या पोझिशनला आपण साध्या बोली भाषेमध्ये आपण म्हणू बाय पोझिशन. मी बायची पोझिशन बनवली. एसबीआय मध्ये मी बायची पोझिशन बनवली, पण शेअर मार्केटच्या भाषेमध्ये याला आपण म्हणतो लॉंग पोझिशन बनवली. ओके. सो ज्यावेळेस कधी तुम्ही ऐकता अरे यार मी याच्यामध्ये लॉंग आहे, याचा अर्थ त्याने तो शेअर काय केलाय सांगा मला. जेव्हा तुम्ही ऐकता की अरे मी ना निफ्टी मध्ये लॉंग आहे, की मी एचडीएफसी मध्ये लॉंग आहे, त्या माणसाने कोणता ट्रेड घेतलेला असतो, बायचा सेलचा काय. लॉंग टर्म बाय नसतो. ठीक आहे, लॉंग टर्म नाहीये. हा लॉंग टर्म मधला लॉंग नाहीये, हे लक्षात घ्या. शॉर्ट वाला शॉर्ट आणि लॉंग वाला लॉंग म्हणजे 2 वर्ष 5 वर्षासाठी घेतलाय तरच तो त्याला लॉंग म्हणणार, आणि आज घ्यायचा तर तो बाय म्हणणार, असं नाहीये. ओके. लॉंग पोझिशन म्हणजे त्यांनी आज घेऊन उद्या विकणार असेल तरीही त्याला लॉंग पोझिशन म्हणतात. आज घेऊन महिन्याने विकणारे तरी लॉंग पोझिशन म्हणतात. सकाळी घेऊन दुपारी विकणारे तरी त्याला लॉंग पोझिशन म्हणतात. ओव्हर थोडक्यात ज्यावेळेस कधी कोणी बाय करतं एखादा गोष्ट, शेअर असेल, कमोडिटी असेल, म्युच्युअल फंड असेल, फ्युचर असेल, ऑप्शन असेल, ज्यावेळेस कधी कोणी एखादी गोष्ट बाय करतं त्यावेळेस त्याला शेअर मार्केटच्या भाषेत म्हणतात लॉंग केलं.